नमस्कार. आज आपण कनारखेड फाट्यावरती आलेलो आहोत. कनारखेड फाटा हा शेगाव ते खामगावला जाणारा हायवे येथे आहे आणि कनारखेड फाट्याच्याच बाजूला चिन्मय महाविद्यालय आहे आणि चिन्मय महाविद्यालय यांनी हायवेच्याच बाजूला जो पालखी मार्ग आहे त्या पालखी मार्गावरती एक बोर्ड लावलेला आहे आणि ते बोर्ड इंग्लिशमध्ये आहे. त्या बोर्डावरती हळू चला, तसेच चिन्मया विद्यालयाचं नाव आणि ठिकाण कनारखेड, CBSE बोर्डाशी संलग्नित असं लिहिलेलं आहे. आणि तशीच CCMT या संस्थेचं ही एक शाखा आहे. ही संस्था मुंबईला आहे, त्याची एक शाखा आहे. अशाप्रमाणे इथं बोर्ड लावलेला आहे. ते बोर्ड इंग्लिशमध्ये लावलेलं आहे. या रस्त्यावरती जाणारे बहुतांश नागरिक असतील किंवा भक्त असतील ते सगळे मराठी भाषिक आहेत आणि त्यांनी याच्यावरती काय वाचावं हा सुद्धा एक प्रश्न पडतो. कारण महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रातही ही त्यांची स्कूल असून त्या स्कूल ही फलक हे मराठीमध्ये नाही तर हे इंग्लिशमध्ये आहे आणि हे फलक जो पालखी मार्ग जातो त्या पालखी मार्गाच्या मधोमध लावलेला आहे. हे तर तुम्हाला इथं दिसतच आहे. आणि यामुळे काय होतं, मग असेच बाकीचे पण लावायला सुरुवात करतात. त्यामुळे ज्या पालख्या जातात, दिंड्या जातात, त्या लोकांना हायवेच्या कडेने जावं लागतं. त्याच्यामुळे अपघात सुद्धा होण्याची शक्यता आहे. माझा प्रश्न हा इथे एकच आहे की चिन्मय विद्यालय यांनी हे बोर्ड लावण्यासाठी जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्यांच्याकडून परवानगी घेतलेली आहे काय, आणि राष्ट्रीय महामार्गाच्या प्रशासनाने यांना हे बोर्ड लावण्याची इथं परवानगी दिलेली आहे काय. जर दिलेलं नसेल किंवा यांनी परमिशन घेतलेली नसेल तर मग हा बोर्ड पालखी मार्गामध्ये काय करत आहे. आणि जर पालखी मार्गामध्ये हे विद्यालयाचा बोर्ड अतिक्रमण करत असेल, हे विद्यालय अतिक्रमण करत असेल तर मग शाळेतील विद्यार्थ्यांना हे काय शिकवत असते याच्यावरून आपल्याला समजून येते. जर हे राष्ट्रीय महामार्ग जो पालखी मार्ग आहे त्याच्यामध्ये अतिक्रमण करतात तर मग शाळेत विद्यार्थ्याला काय शिकवत असतील. आणि राष्ट्रीय महामार्गाने हा हायवे बांधल्यानंतर देखभाल दुरुस्ती सुद्धा असेल त्याच्यामध्ये, परंतु इथं पालखी मार्गामध्ये पूर्ण काटे आहेत, पूर्ण रस्ता हा क्लिअर झालेला नाही. तसेच या साईडला पण लोकांना जाता येत नाही. याला जबाबदार कोण. या बोर्ड हा कधी काढण्यात येईल व हा पालखी मार्ग कधी स्वच्छ करण्यात येईल हा शेगाववासियांसमोर प्रश्न उभा राहिलेला आहे.